सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 तुम्हीच म्हणता ना की आतापर्यंतचे झालेले खून हे त्या बळीच्या दगडावरच्या आत्म्याने घेतलेले बळी आहेत म्हणून. मग तो दगड हवाच कशाला तिथे अजून बळी घ्यायला? हे बघ, बास झाला आता या बळीच्या दगडांनी बळी घ्यायला. जवळच्या लोकांचे बळी घेतले त्या दगडांनी. माझा तुला सदैव पाठिंबा आहे. काका, त्या दगडाला तिथून हलवल्यानंतर त्या आत्म्यांचं काय होणार? आत्मा दुसरी जागा शोधेल. मग आत्म्याला जागा होण्याची संधीच मिळणार नाही. पुरी, आत्म्याचं जागा होणं हे माणसाच्याच हाती असतं. राजीव, त्या दगडाला गावातून हलवण्याची काही व्यवस्था झाली का? अजून तरी काही नाही. म्हणजे त्यांचं काम बाकी आहे अजून. तो दगड उचलण्यासाठी त्यांना ड्रिलचा वापर करावा लागतो आणि सुरंगही लावता येत नाही. साधारण किती दिवस लागतील? काही सांगता येत नाही. मी बोललोय त्या मुकादमाशी. तो म्हणाला की डोंगराच्या बाजूने दगड उचलायला जरा वेळ आहे, कारण उभा कट द्यावा लागतोय म्हणून. त्या रस्त्यावर ट्रकही जात नाही. राजीव, एक काम, सागर गावातच आहे, त्याला विचार, समुद्रमार्गे त्या दगडाला बाहेर काढण्याचा काही उपाय आहे? येस मॅम. आणि हो, त्या कामाकडे नीट लक्ष दे आणि त्यांच्या मागे लागून लवकरात लवकर काम कर. हो मॅम. उर्मिलाच्या लग्नाआधी जर दगड हल्ला तर बरं होईल. विकास, काय रे? त्या टेलरच्या मागेला सागरच्या लग्नाचा ड्रेस आहे. अरे लग्नानंतर दिला तर काय फायदा? अरे तो टेलर बोललाय की उद्या आणून देतो, देईल तो आणून. आणि नाही दिला तर? नाही दिला तर मी स्वतः जाईल. मग तर झालं. कशाला टेन्शन? टेन्शन मी नाही घेत, ती आई टेन्शन देते मला. अरे तिला प्रत्येक कामाचा रिपोर्ट द्यावा लागतो मला. चल मी येतो. अरे त्या ड्रेसच विचारायला आला होतास? नाही रे, अरे त्या भर्जिनीनं लग्नाच्या सामानाची लिस्ट दिली मला, ती आणायला चाललो होतो म्हणून इथे आलो. चल येतो. हा, ऐक ना, लग्नानंतर उर्मी आणि सागर बरोबर नील पण जाणार आहे का? अजून दुसरा कुठलाच विचार केला नाही. त्या लग्नाच्या गडबडींना दुसरा कुठला विचार करायचा वेळच नाही मिळाला. बरं मी येतो. हा, म्हणजे नीलचं गावाबाहेर जाणं अजून नक्की नाही, पण नील गावाबाहेर जायलाच हवा. काय करायचं? सर, प्रभाकर अजून तरी कुठल्याही पोलीस स्टेशनच्या आजूबाजूलाही फिरकलेला नाही. प्रभाकर शब्दाचा पक्का माणूस आहे. तो मुदतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघणार. पण साहेब, तुम्ही इतके अस्वस्थ का? मी कदमला ओळखण्यात चूक केली. जो अविनाशचा खून करू शकतो त्याला किशुक्काला मारणं डाव्या हाताचा खेळ होता. आता तुमची नोकरी पक्की.
आजपासून माझ्या बरोबर राहायचं. मी सांगेन ते काम करायचं, कळलं? साहेब एक विनंती आहे. बोला. पुन्हा असं हे माणसं मारण्याचं काम नका देऊ साहेब. कसं तरी होतं. आणि त्याने असं भासवलं की त्याने आजपर्यंत कधी मुंगीही मारलेली आणि मी त्याच्या या नाटकावर विश्वास ठेवला. तर कदमनी सांगितलं की किशुकाला मीच मारलाय, तर मग त्यांनी का मारले ह्याचं कारणही त्याला सांगावं लागलं. पण कदम 2-2 खुनाचा आळ स्वतःवर का घेईल? वसंत, एका खुनाची शिक्षा तीच दुसऱ्या खुनाची शिक्षा. पण कदमला युशुकाचा खून लपवण्याचं कारण काय? एकच गोष्ट कदमला थांबवू शकते. ती कोणती सर? स्वतः मारिया डिसोजा. कदमनी अविनाशचा खून केला बकुळाचं प्रेम मिळवण्यासाठी, जे त्याला कधीच मिळणार नाही. त्याचा राग म्हणून कदम गप्प बसला तर? वसंत, येस सर. कदम मुंबईच्या कुठल्या जेलमध्ये शोधून काढ. ठीक आहे सर. कदमला गाठता आलं तर मारिया डिसोजाला किशुकाची केस सोडवताच येणार नाही. मॅडम, ही केस खूप गुंतागुंतीची आहे. 3 खून. एकमेकाशी संबंध नसलेले, त्यात तो जनकाचा आत्मा. त्या खुनांमध्ये एक धागा नक्कीच आहे, पण तो आपल्याला सापडत नाही. कसा सापडणार? या गावातल्या लोकांना काय विचारायला गेलं तर काहीच माहित नाही असं उत्तर येतं. त्या गावातले लोक सिक्रेट ठेवण्यात फार तरबेज आहेत. त्यांच्याकडून माहिती तुकड्या तुकड्याने मिळवावी लागते. त्यासाठी वेळ हवाय. एवढा वेळ आहे आपल्याकडे मॅडम? नाही. म्हणूनच आपल्याला दुसरा मार्ग शोधून काढावा लागेल. सावंत, तुम्ही एक काम करा. अगदी पहिल्या खुनापासून हातात आलेले पुरावे, मिळालेली माहिती आणि घटनाक्रम नव्याने लिहून काढा. दुसरी गोष्ट, ज्या फॅमिलीज मध्ये खून झालाय त्या तिन्ही फॅमिलीजची हिस्ट्री शोधून काढा. काढतो मॅडम, शक्य तितक्या लवकर काढतो. माझ्यामुळे तुमच्या कामात अडथळा येणार नाही. आणि अविनाश सरांचा खून नाही, त्याला यात आणू नका. आणि जनकाचा आत्मा, त्याला तर गृहीतच धरू नका. जनकाचा आत्मा हा ठोस पुरावा नाही. कदाचित हा आत्मा असेलही. सावंत, जरी तो असेल तरी आपण रिपोर्टमध्ये जनकाच्या आत्म्याने खून केला असं नाही लिहू शकत. तसं नाही मॅडम. सावंत, मला नाही वाटत जनकाच्या आत्म्याने हे सगळे खून केले. त्या खुनामागे नक्की माणूसच आहे आणि आपल्याला शोधून काढायचं तो कोण. दीपू, अरे काय चाललंय हे तुझं? विजया, ए विजया, काय झालं? हे सगळं काय चाललंय? हे असले उद्योग मुंबईच्या घरात अजिबात चालणार नाहीत. तू समजून सांगा त्याला. दीपू, अरे धुवायचं होतं तर मला सांगायचंस ना. बाळ 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 कपडे मी धुणार. अरे दीपू, ही काय कपडे धुवायची जागा आहे का? जागा जागा. अरे ही कपडे धुवायची जागा नाहीये. बाळ बाळ कपडे. मी 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 बाळ कपडे धुणार. दीपू, आता तू मोठा झालायस रे. हे काय लहान मुलांसारखं दादा? अगं कधीतरी लहान व्हावं आपण. खरंच लहानपणच बरं. निदान हे असं घर सोडून तरी जावं लागत. अगं तू कुठे परक्याच्या घरी चालली?
सागरच्या तर घरी जाणार आहे. दादा गावाबाहेर निघून जा असं तूच सांगितलंस मला. अरे एकतर मी तुझ्यासाठी काही करू शकत नाहीये. काय करू? एक करशील, सागर येतोय. तो आला की तुम्ही लग्न करा आणि या गावाबाहेर जा. अगं पूर्वी या गावात रस्त्यावरचं जनावरही सुरक्षित होतं आणि आता पोलीस ऑफिसरही. आणि माझी बहीण एक पोलीस ऑफिसर. अगं ते कायमचं नाही, थोडे दिवस. काय ग शहाणे, पोस्टिंगला जातेस तेव्हा हा विचार नाही करत तू? पोस्टिंग साठी जाणं वेगळं आहे दादा आणि असं लग्न करून निघून जाणं वेगळं आहे. कितीही काही झालं ना तरी हे घर परक झाल्याची जाणीव होणारच मनात. उर्मी हे घर तुला कधीच परक होणार नाही, विश्वास ठेव. अगं लग्न झाल्यानंतर मुलींनी सासरी जायची प्रथा आहे म्हणून फक्त तुला त्याच्या घरी पाठवतो. तर मी तुला या घरातनं कधीच पाठवलं नसतं. त्या सागरलाच इथे आणलं. दादा आपण असंच करूया ना, आपण सागरला सांगूया तूच इथे येऊन राहा. अगं तो नाही ऐकणार. अगं तुला बायको म्हणून घरी घेऊन जायची कित्येक वर्ष वाट पाहतोय तो. बरं ऐक ना, सांग नाही पत्रिका कशी वाटली? काय गरज होती दादा याची? अरे लग्न घरातल्या घरात करायचं ठरलंय ना, मग या पत्रिका कशाला छापलेल्या? अगं तर लग्न म्हटलं की पत्रिका छापावंच लागणार ना, असं काय करते? काहीही उगाच आपला खर्च वाढवायचा, कामं वाढवायची, असं कुठे लिहून ठेवलंय? तू पण ना दादा. ही उर्मीच्या आणि सागरच्या लग्नाची पत्रिका आहे. दादा अरे पत्रिका पसंत आहे ना? पसंत असेल तर छापायला टाकतो आता. काय ही पत्रिका ना रघुनाथनी बनवून घेतली होती. हौसेन उर्मीच्या लग्नात गावभर वाटेन असं म्हणाला होता म्हणून छापले. गावभर नाही निदान आपापसात तरी वाटेल. लग्नात मी भाऊला खूप मिस करेन दादा. उर्मी यापुढे तुझा भाऊ आणि दादा दोन्ही मीच आहे. गरज पडली ना दोन्ही भावांची ताकद घेऊन तुझ्या मागे मी एकटा उभा राहीन बघ. मला खात्री आहे दादा. बघू तुला तुला कोणाला द्यायच्यात पत्रिका? मी कोणाला देणार? गावात तर सगळे तुला माहितीच आहेत. हा एखादी पत्रिका साहेबांना पोस्टाने पाठवून दे. बर मग ही पत्रिका घे. बाकीच्या घरच्या पत्रिका कशा वाटायच्या ते मी बघतो. दादा मुरली काकांना पत्रिका द्यायला विसरू नकोस. नक्की. आजोबा अहो तुमच्यासाठी लग्नाची पत्रिका पाठवलीये. लग्नाची पत्रिका? कुणाच्या लग्नाची पत्रिका? अहो आजोबा असं काय करताय? आजकाल खूप विसरता तुम्ही. हो मी मागच्या वेळेस नाही का सांगितलं होतं सागर आला की उर्मीचं लग्न आहे म्हणून? आला का सागर एकदाचा? बरं झालं. खूप रखडलं होतं लग्न. चला म्हणजे प्रभाकर आणि सावित्रीची काळजी मिटली. बरं कधी आहे लग्न? गुरुवारी. तुम्हालाही बोलवलंय. ही बघा पत्रिका पाठवली.
काय मला यायला जमेल असं वाटत नाही. का नाही जमणार? अहो गावातल्या गावात लग्न आहे आणि मी घेऊन जाईन ना तुम्हाला. आजकाल मला एका जागेवर बसवत नाही फार वेळ. उगाच माझी अडचण नको व्हायला लग्नामध्ये. आजोबा हो अडचण कसली? ती लोक काही परकी आहेत का आपल्याला? तुम्ही आलात ना तर उर्मी पण खूप खुश होईल आणि शिवाय तुमचे आशीर्वादही मिळतील तिला. अगं माझा आशीर्वाद तुम्हा मुलांच्या मागे नेहमीच आहे, काळजी नको. उर्मीला म्हणावं लग्न कर आणि गावातनं निघून जा. आजोबा अगं तू सावित्रीला मदत करायला जातेस की नाही? बिचारी एकटी पडली असेल. आता बकुळा नाही म्हणजे? आजोबा बकुळा म्हणजे मारियानी तो बळीचा दगड हलवण्याचं काम सुरू केलंय. आजोबा असे मान काय हलवताय? असलं आखरीत कधी घडलं होतं का या गावात? अजून काही संकट येणार नाही ना आपल्यावर? मी कसं सांगू शकतो पोरी? मी फक्त एवढंच सांगू शकेन की बळीच्या वारसाचा आधार तुटेल. म्हणजे बळीच्या दगडावर जो पहिला बळी गेला होता त्याच्या वारसाला जर काही त्रास झाला तर बळीच्या दगडातनं रक्त यायचं. मग आता ही अगं वारसाला त्रास झाला असता तर पूर्ण हातातनं रक्त आलं असतं, एका बोटातनं रक्त नाही. अहो पण वारसाला काही त्रास आहे किंवा नाही हे आपल्याला कसं कळणार? कळेल. कसं कळेल? हो तो पहिल्या बळीचा वारस कुठे आहे हे आपल्याला कुठे माहितीये? वारस कुठे आहे कशाला माहिती असायला हवं? जर रक्त आलं तर वारसाला त्रास आहे, नाहीतर नाही. अरे हो मी हा असा उलट विचार केलाच नव्हता. आजोबा मी येते. अहो घरात ना खूप कामं पडली आहेत आणि शिवाय उर्मीकडेही जायचंय. तिच्या मेहंदीची तयारी करायची आहे ना. येऊ मी? काळजी घे. बळीचा दगड खरंच हलवला गेला तर तुला त्रास नाही हे मला कळण्याचा मोठा आधार गेला. होय. बकुळा? मारिया, इन्स्पेक्टर मारिया डिसोजा. ओके. मी आपली काय सेवा करू शकतो इन्स्पेक्टर मारिया डिसोजा? सागर, तू जॉनथनच्या फिशरीजवर माल टाकत होतास. तुझी आणि डिमीची वारंवार भेट होत असणार. मला डिमीच्या स्वभावाबद्दल काय सांगू शकतोस? जॉनथन आणि डिमी हे तुला एकत्रही कधी भेटले असतील. या बाप लेकाच्या नात्याबद्दल काही सांगू शकतोस? ज्या फिशरीज वर तू माल टाकत होता तिथे फिश पॅकिंग ऐवजी वेगळं काही सामान तू कधी पाहिलं होतंस का? बकुळा? सॉरी मारिया, अगं तू एवढी डॅशिंग असशील असं वाटलं नव्हतं का मला. परवा मीटिंग मध्ये पण नाही. सॉलिड हा, मस्त. सागर प्लीज, आपण या गप्पा पुन्हा कधीतरी मारूया. सध्या ज्या सिच्युएशन मध्ये गाव आहे त्या सिच्युएशन मध्ये मला इमोशन्स नाही सांभाळता येणार. प्लीज सागर, डिमी आणि जॉनिथन बद्दल तुला जे काही माहिती असेल ती सांग. आठवायचा प्रयत्न कर सागर. एखादी अशी गोष्ट जी तुझ्या मनाला खटकली असेल. नाही ग, मला फार काही नाही सांगता येणार कारण मी त्या दृष्टीने त्या दोघांकडे कधी बघितलंच नाही. हा पण एक गोष्ट मात्र आहे की ते दोघं बाप लेक एकत्र क्वचितच दिसायचे. म्हणजे जॉन अंकल फिशरीजवर असले की डिमी तिकडे क्वचित रेंगाळायचे. हा एक दिवस डिमी डॉकवर कारण नसताना रेंगाळत होता. अचानक जॉन अंकल तिथे आले आणि त्याच्यावर प्रचंड चिडले. कशाबद्दल? ते तो ओस्मनच्या डेथ अॅनिव्हर्सरीच्या प्रेयरला गेला नव्हता म्हणून. ओस्मनची डेथ अॅनिव्हर्सरी? ओस्मन डिमीचा मोठा भाऊ.
पडक्या घराचा 7-12चा उतारा. गुड. बरं राजीव, डिमीला मोठा भाऊ होता का? हो मॅडम, ही गोष्ट गावातल्या जुन्या लोकांना माहित आहे. तो गावातून पळून गेला होता. पळून गेला होता? मग जॉनथन त्याची डेथ अॅनिव्हर्सरी का करतो? काय म्हणजे जॉनथन आपल्या जिवंत मुलांचे दिवस घालतोय? मॅडम, पोस्टमन गावातून गेल्यानंतर त्याच्याबद्दल कोणालाच काही माहित नाहीये. कदाचित जॉनथनला त्याच्या मृत्यूची खबर मिळाली असेल. शक्यता आहे. राजीव, ओसमन गावातून पळून जाण्याचा दिवस कोणाकडून कळू शकेल का? कठीण आहे मॅडम. म्हणजे इतक्या वर्षांपूर्वीची तारीख कोणाच्या लक्षात असेल? ओसमंड पळून गेल्याची तारीख मला कोण सांगू शकेल? सावित्री, हट्ट सोड, गुन्हा मान्य कर. आम्ही कोणताच गुन्हा केलेला नाहीये. तुम्ही गुन्हा केला नाही तर मग इतके घाबरता का? तू आमच्या मागे लागली, भीती नाही वाटणार? मी तुमच्या मागे का लागली असं वाटतंय तुम्हाला? मला नाही माहित. तू इथून निघून जा. सावित्री, माझ्या जाण्याने तुमच्यावरचं संकट टळणार नाहीये. ऐकू येतंय तुला? संकटाची चाहूल लागायला लागलीये. यमाचे पाय वाजतात. सावित्री, ते बघ, दिसतंय? मरण गावाच्या दारात येऊन टिपलंय. मनोरमाच्या पोटात गुंगीचं औषध सापडलं. त्या लीडवर काही काम केलं? माझ्या माहितीप्रमाणे तर नाही. कारण विजयाने दिलेल्या माहितीप्रमाणे मनोरमा त्या रात्री पोल्ट्रीवरून उशिरा आली. ती घरात कधी आली हे देखील विजयाला माहित नाही. मनोरमा उशिरा आली तर ती घराच्या मागच्या दरवाजाचं कुलूप उघडून आत येते. इतक्या सगळ्यांना तो जनाकाचा आत्मा दिसतोय, पण माझ्या समोर येण्याचं धाडस त्याचं काही झालेलं नाही. डोंट वरी. मान्य आहे की ती तुमच्या समोर नाही आली, पण तुमच्या नातीसमोर आलीच ना.